अरे दादा फ्रेंड्स आहेत ना, तर मग काही पण झालं तर एवढा राग नाही मानायचा मित्रांचा. मग अन्वीला सांगायचं की ते माझे मित्र आहेत, ते मजाक करत आहेत म्हणून. तसं सांगता नाही आलं का तुला? अरे दाद्या, मी मित्रांसाठी कॉल कट करून देतो तुला सांगतोय मी. कार चालत होते तर का थांबले होते का तुमच्यासाठी? का तुला ओळखत होते ते की हा आर्यन आहे, हा युट्यूबर आर्यन आहे दाद्या, याला बघ याची जीएफ ओरडते, असं काही म्हणले का ते तुला? कोण म्हणलं मला सांग त्यांचं नाव. मी एकेकाला जाऊन फोडतो तिकडं. आणि हे आपले फ्रेंड्स आहेत. हे काही पण बोलले ना तर सहन करून घ्यायचं. जान्हवीला पण सांग की फ्रेंड्स आहेत ते काही पण मजाक मस्करी करतील म्हणून. केलं मी मॅटर सॉल्व. मग कशाला एवढा टेन्शन घेतो आता, बोल ना. काय काय झालं ताई, बोल. एवढा विषय नाही घेत. समजवायचंच असतं, समजवता करायचं असतो. आणि किती किती वाजता होती अनुदादाची लाईव्ह? मी नाही होतो राव तिकडं. मग सोड ना आता, जे झालं ते सोड ना. एवढा डिप्रेशन मध्ये नाही जायचं. एकला लई लेट चालू करतो पण अनुदादा मी, तेव्हा झोपतो. मग काय झालं दादा? अनु आहेत तर कमेंट करा ना. यामुळे कोण डिप्रेशन मध्ये जाईल? मग तू काय म्हणतोय मी CC वर आहे, मी कमेंट नाही करत, असं तसं. ना जेवण कर आर्यन. हम तो चलो दीवाना कहीं, मग अपने बताओ तो. डन 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 डनाडन. एवढे कमेंट, सपोर्टिंग कमेंट नको करू. ते एकच दिवसात मोनोटाईज होईल माझं चॅनल. ते वेगळं आहे. ये इकडे शेकू. ओके ओके, दादा नंतर जेवण करून ये निवांत. काय झालं ते तर सांग. हो ना आर्यन, काय झालं ते तर सांग स्पष्ट स्पष्ट मग. बाकी कुठे आहेत रे राजांनो? गुड नाईट ऑल फ्रेंड. रवी दादा झोपत होते.